कधी गई आई वारा पाणी टगो ओ टगो छोट्या बाईले काय फोन बिन करा का नाही छोट्या बाई येवान म्हण राहीन ती ना हा फोन येलो होता ना हो इथला मा टगू बोल राहीन ती ना टगू ओ बहीण काय जाय आपा काय सांग ना आराय मारी का माली हो बहीण त्या जवाईन त्या विचार आहे ना पुनावाली बहीण राहीन ती ना हा मग छोट्या बाई ना इराण्यात ना आता उतरा माशी येते आपल्या गाऊन गाडी मावडी घेते नंदुरबार तू येतील ना आधी तेवढंच विचार राहीन तू तू सांगे ना माले छोट्या बाई येवा औशी छोट्या बाई येवा औशी मनुष्य विचार राहीन मग इराण्यात ना इथलं जाय ते माझ्या बहिणीला जीव काय रास का कोणा का वय ना मग पाठशे तुम्ही जायत दाय तेवढी ती सांगर पण मी ते जाऊ ना ते मनकडे ते देखतील ना त्या एकूण ती ना एक भाऊशे ती साबी तिथलं बी जाय ते तुमले ते वावरच लागे बस व नको बिंगोटीन गत करू पुन्हा तो प्रसंग म्हणावर मला का माहिती होत मग बोलायला गवते आको बिंगोटीन बांगोटी करतस सांगू पहिले पाहिजे मी जरा असं लटकीसन भी राहणं पडस इथलं आय आईने करणं पडस आता बेटा वावरच काम पडाय ना तुमले नाही का बस टगू घडी घडी नाही बोलो माणसेस जात न तसं राहत बहीण पटा सारखा नाही राहतस तो माणूसले काम नाही सवय तो पडी पडी बोर वय घ्या त्या जवाईन त्या या माशी तीस छोट्या बहीण त्या मला जरा असं रांधा ना दकू द्या त्याही लागते ना कोतीचा जोडे बटसू हा रांधू काव तू का तू मायले लायते काय काम जरा असं हा पण मायबी भाजी कापी राहिनो का मग पालक कापी राहिनी ना जरा शिष्य पालक कर देस म्हणतो त्यासले आपले बजीस ना वट्ट करली सू मग ते उग्र आको चालावणी ना त्यासली मग जरा अशी मजान पालकला येले मी पालक मी भाकरा टाक देस त्यासले जवाईना बी जीव होता कावाना जराशी मुंगनी दाय बी टाक देती मुंगनी दायन बजा कर देती ना बेसन ना पिठणं वाटणं जीवच माणूस ना हा मला यादच नाही करत मग मी द्यावी झाड टाक देतो ना वय आज जावा ना विचार होता म्हणा बी जाऊत म्हणतो पण तुम्ही बी काय आलो तिथं माले राहो मामा काय करशात तडे बी त्यान बाई तडे बी चावडीवरच बट्टस ना आटे मन जोडे बसा काय फरक पडस राहा ना आटे बाई पाटा सुटना का बागी बागी वावर मा चालना जात जासू चाल मी बाई मला असं वाट राय ना जसा मी असा बांधेल नाही मायकशी बाई असं कोणता दिन पडी राहिनो नी मामा मला कोणता दिन थंडीता भिवून आणि मला काहीच होईन नाही एकदम असं ऊन डायरेक्ट ते बलत बेकार साल बाई न काय केलं होतं बाई म्हणे कोण वाईट करणी चाल म्हणे काहीच करणी बाई ना असं का वय न हो आओ अण्णा साहेब बट आपला आत्मा राहत नाही काय करतस वनार वसस तुम्ही कितला बी हुशार रा का काय बी रा बाई ना चतुर चिमणी दडावता आमले ते कितलं बी चतुर राय ना आणि ते गाणं भजन काय येत नाही लाक करे चतुराई करम का भोग मिटे नारे भाई भजन कसं असते बाई तसं असते येणार येऊ असते बाई जाऊ द्या ना पायवर घेते डोकावरच पडतात मेंदूले मार लागता जागावरच करला असं जातात मग आई थोडंफार चांगलं बी करेल होतं म्हणून तुमले अडवून इथला काय विचार करतस हो बाई ना पाय ना तीन तीन तुकडा चांगला वय जातस लोकेच ना त्यान बाई तुम्ही काय इथलं टेन्शन लेतस बोलता विचार करतस तुम्ही या छोट्या बाई या माय बाबा होती आता डया तेल गाली वाटते की ना तुमनी वाली मग छोट्या बाई या होती छोट्या बाई या ती अजून कशी उनी नाही या बसा ना काय अण्णा त्या काय तर बेडरूम माशतच ना ओ बापरे अण्णा
असं कस काय रे भाऊ, इथलं कस काय वाढी? काय नाही बे छोट्या बाई, काय करस करम ना भो, काय करस. पहिला कोणता दिन गोदड पंगरी जपणू नाही व बहीण छोट्या बाई, तुम्ही बी दकव माले. अरे मग रडूच का झाले अण्णा, नको रडू ना. आता येणारा युग असते मग ईज असते आते गच्ची लोकेशन काय काय वैरा ना अण्णा ही मदर हो. मला पण त्याने सांग ते म्हणा असा पाय लटलट करेत म्हणते म्हणा एक ना एक भाऊ आणि असं कशी होई बापरे. म्हणा अण्णाला कधीच काय होय नाही म्हणतं, म्हणा अण्णा घर निवावर सवय, म्हणा अण्णाला माहिती नाही होतं म्हणतं, म्हणता दादाले. येणार युगराज बहीण, तू बी नको रडू. त्या जवाईन ते असले समजाड बहीण, तुला बी रडू यावा लागे. बस अण्णा बस. काय नाही बे बहीण, काम करेल चांगलं बाई, तीन बी जात नाही त्यान बाई. पडी 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 अडवान शेबी नाही दुखणं त्यान वाटणं मला जागा भरलाय तरी जाता मग तो. मग येडानगत नको बोलू ना असं अण्णा. बस रडू नका अण्णा. ही मदर भाऊ तुला वो वांडर चांगला, तुम्ही बाई चांगली बेटा, काय नाही म्हणशे ना, कशाला रडू येस तुले, सुख दुख चालू राहस. काय नाही हो बे, असं चांगला हो तू दाय दवडी करी कोणा घर गवनी उनुनी घर वावर घर वावर. काय करस आता पस्ता करीस आणि काय करशी मग, तब्येत चांगली कर भाऊ, काय करस. बस ना हो बहीण बस ना. इथला दिन जाय ना तुम्ही, इथला टोकरा काय राहणार, पण मला एक फोन सुद्धा नाही, म्हणजे कितलं लोक समजतोस तुम्ही. अरे आपण पाटे पाट नाही येतच ना, इथलं चालस का मग. मला रविवार दिन बंट्याने सांग म्हणे आत्या तुला काय माहिती पडणं का, म्हणे म्हणा अण्णा ना अशी नाशी वय ना मी 8 दिन राहू म्हणे आत्या म्हणे. म्हणतं वा रे वा तुम्ही चांगलं सांगतोस रे म्हणतं. मग तू गई आता वेळेस मला फोन लावता म्हणतं, मी तुम गाडी मा येतो नाही का म्हणतं तुम संगे, का तुला आत्या जड पडती रे म्हणतं, त्याला 2-4 सब्देस मागावला आहे म्हणे आखो. काय नाही बहीण, तो पोऱ्या बी त्यान सासराला तर कालू ना, त्यान सासराले बैलनी लात मार दिन ती, ते तर किसन गया आणि दुसरा तिसरा दिन ते म्हणे घटना घडणी. काय शोधस बहीण आमना पजिता ठगू ते नुसती येडी होई गई ती. घर न बी वावर न बी मन बी तिनावर अशा लोट पडणार. मग बाईन जातले मग पटस मायनस पडणं ना मग टाइमवर. तुम्ही ते सालदार बी लावतात नाही दादा, म्हणजे पैसा नाही शेतच तुम्ही करत. सांगस तो पोऱ्या जीव तोडी तोडी ते रस ब्यास असं ताप करे म्हणे म्हणा अण्णा सांगस म्हणे आत्या मी तुम्ही वावर गिवर पटत द्या म्हणून सोडे राहते. काय ऐकतच नाही म्हणे त्या म्हणे, पिंजरा म्हणतोस म्हणे त्या अपार्टमेंटले म्हणे. मग तुम्हाला बी कवडं आयशी आते टाइम प्रमाणे बदलणं पडस. अरे म्हणा कवडं घर होतं गावले, मला बी जाणंच पडणं लेकरेच नाही कोणता मग. म्हणा मागलदार मवलदार 100 फुटणं घर होतं. मग आता आराय मारते तर ते ऐकू ये नाही, पण बेटा सोडणं पडणं ना लेकरेच कोणता. मग काय करू, तटे पोरे तटे आपण आधी इथलं काय चालस आता हे सुकणं दुखणं ऐकतली उपाधी उभी राहिली आधी. बरं जर असं उतरणं मग काय नाही, तो पोऱ्यानं हाती बंगला बांधाय ना का तडे चालणार जा तुम्ही, मी सांगितलेस तुम्ही हाती दोन्ही जीव. मग ते रोज पण ठेवून दोन्ही जीव राहणार पारगाभर जेवणात कावणात. मग आपण त्यांना बंगला तर काढलाय घ्या बांधकाम चालाय ना, चाल म्हणे हात त्या बट म्हणे गाडी मग गवत आम्ही. कस काय चालाय ना बहीण बांधकाम. बापरे चांगलंच मोठं घर बांधी राहणार तो. मग तुम्हाला बेडरूम आलं, बंट्याना बेडरूम आलं, पोऱ्यानं आलं, एवढा मोठा मजाना आल आणि आजूबाजू उघडा झाडे लावाय घ्या. इथलं मजानं बांधी राहणार ना, त्याने साधं काम शे मोठं घर शे. आणि असं कोणी उन्हा गय पाहुणाचा एक रूम असा 5 रूम दकाडात त्याने मालिक. अजून भारी असं तंतरच होईल शे, पाया बियावर आहे ना आणि भीती हुकलाय ना. तरी मी ते म्हणस त्याला दिवाळी ते ईद जाईल, दिवाळी लगून वस का वस. आत्या म्हणे बांधीशी नाको फर्निचर बनावसू आणि मग पूजा करसू म्हणे असे सांग. गरबीर भारी बांधी बिंदी राहणार रोडवर अशी हायवेवर अशी ते जरा असं एकदम मागे दामी त्या नावाला बोलतो भारी. घंट्या करस बोलता हुशार नाही घ्या म्हणून बासा करत. छोट्या भाईच्या पिशात ना नाही ना, मी चहा नाही तेच ना. नाही दूध दे ना मग छोट्या बाईले दूध दे. नाही नाही दूध दिली देस नाही, कॉफी होईना जराशी कॉफी बनाय द्या. बरं शे ना कॉफी बी शे ना, मग कॉफी बनावस मामीन त्या बी येले तीस. मग मन माय बी ना मग असं भाजी भुजी कॉफी देस लसूण लसूण सुई दे दल्ली पल्ली बाई म्हणतं राहाटी. आणि तुम्हाला भाऊन जोडे बी बोला चाला आले म्हणतं आप्पाल म्हणतं रा जावान गर्दी करा ना त्या काल दिसनी म्हणतं राहा ना तटे बी बट नाही ना डे बट नाही. हा बरोबर आहे.